मान खटावच्या जनतेनं विकासाला महत्त्व दिलं आणि गेल्या अनेक वर्षापासून जे जातीवादी विष या तालुक्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला, समाजामध्ये, गावागावामध्ये, शेवटी तर तालुक्यामध्ये द्वेष पसरवायचा प्रयत्न केला आणि कुठलंही विकास काम नसताना, कुठलाही अजेंडा नसताना फक्त जयकुमार गोरेच्या द्वेषानं पछाडलेले, त्यांना स्वतःच्या मातीबद्दल प्रेम नाही, या मातीमध्ये आलेल्या पाण्याबद्दल प्रेम नाही, अशा प्रवृत्तीची लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन गेल्या 4 निवडणुका माझा पराभव करण्याचा प्रयत्न करतात। खटावमानच्या जनतेने त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे। मला वाटतं आता तरी शहाणे होतील, पण मी सगळ्यात पहिला खटावमानच्या जनतेला, माझ्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन, माझ्या कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देईन। त्यासोबत डॉक्टर येळगावकर साहेब असतील, खास करून शेखरभाऊ गोरे असतील, संदीप दादा असतील, आमचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी या विजयाला हातभार लावलेला आहे। सगळ्यांनी मनापासूनची मेहनत कष्ट घेतलेला आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघतो की भारतीय जनता पक्षानं या 2.5 वर्षामध्ये केलेलं काम, खास करून आजच्या सगळ्या विजयाचं श्रेय मी जसं माझ्या जनतेला देईन, मान खटावच्या जनतेला देईन, माझ्या लाडक्या बहिणींना देईन। त्याच्यासोबत या मतदारसंघामध्ये ज्या माणसानं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदे बदलले, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी खूप मोठी रिस्क घेतली आणि कृष्णाखोरे लवादाच्या पाणी जो वाटप झालेलं त्याचं फेरवाटप केलं आणि या भागाला दुष्काळ हटवण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या विजयाचं मी श्रेय देईन। आपण सगळेजण या ठिकाणी बघता की हा विजय आदरणीय भारतीय जनता पक्षासोबत आदरणीय मोदीजींच्या कर्तृत्वाचा आहे, मोदीजींच्या धोरणाचा आहे, भारतीय जनता पक्षाच्या धोरणाचा आहे आणि जे भारतीय जनता पक्षाने सामान्य माणसासाठी केलेलं काम आहे, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून केलेलं काम आहे, त्याचा हा विजय आहे। नाही, मुळातच गेल्या अनेक वर्षापासून वास्तविक पाहता हे घडणं आवश्यक होतं, ते आता उशिरा का होईना घडलेलं आहे, परंतु ज्या शरद पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीशी हा जिल्हा राहिला, त्या शरद पवार साहेबांनी या जिल्ह्यासाठी काही केलं नाही, ना पाण्या प्रश्नासंदर्भात, विकासाच्या प्रश्नासंदर्भात, ना MIDCच्या संदर्भात, औद्योगिकरणाच्या संदर्भात काही केलं नाही। फक्त या जिल्ह्याच्या मताचा आणि या भावनेचा वापर करून जिल्ह्याचा वापर केला आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितलं की हा सगळा भाग पाण्यापासून वंचित होता, विकासापासून वंचित होता आणि आता जनतेच्या लक्षात आलं, लोकांच्या लक्षात आलं आणि आता लोकांनी निर्णय घेतलाय की विकासासोबत जाण्याचा, पाण्यासोबत जाण्याचा, जे काम करते त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय जनतेने घेतलेला आहे। म्हणून आज आपण बघतो जिल्ह्यामध्ये महाआघाडीचा सुपडा साफ झालेला आपण बघताय आणि खास करून आजच्या दिवशी मला सांगायला आनंद होतो की ज्या माणसानं या जिल्ह्यामध्ये द्वेषाचं राजकारण केलं, ज्या माणसानं या जिल्ह्यामधल्या पाणी पळवून नेणाऱ्या सोबत राहण्याचं राजकारण केलं, स्वतःच्या सत्तेसाठी जिल्ह्याचा मातीचा विचार सोडून दिला, असा एक राज्यकर्ता किंवा असा राजकारणी या जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्माला आला, याचा आम्हाला मनापासून खेद आहे, दुःखही आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणारा, फक्त स्वतःचं वर्चस्व राहिलं पाहिजे आणि मी सत्तेत राहिलो पाहिजे ही भावना घेऊन काम करणारा रामराजे, त्या रामराजेच्या राजकारणाचा आज या निमित्तानं झाला, याचा आनंद जेवढा मला माझ्या विजयाचा आनंद आहे तेवढाच आनंद मला फलटणच्या विजयाचा आहे आणि त्या दोन्ही विजयापेक्षा ही प्रवृत्ती संपते याचा मनापासूनचा आनंद आहे आणि तो आनंद जनता साजरी करेल, आम्ही साजरा करू हे या निमित्ताने मी आपल्याला नम्रपणे सांगेन। नाही, त्यांच्या टीका जनतेनं त्यांच्या घशात घातलेल्या आहेत, जनतेनं त्याचं चोख उत्तर दिलेलं आहे, मी उत्तर तर दिलंच आहे, पण जनतेनं त्यांना चोख उत्तर दिलं। द्वेषाचं राजकारण, जातीपातीचं राजकारण आणि तुष्टीकरणाचं राजकारण हे खूप दिवस चालत नाही। राजकारणाला मोठं आयुष्य ठेवायचं असेल तर तुम्हाला विकास करायला लागेल, जनतेच्या भावनेसोबत राहायला लागेल, जनतेच्या हिशोबाचं राजकारण करायला लागेल आणि जे जनतेला पाहिजे, आपल्याकडून ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला लागतील। आणि आपण बघताय या खटावमानच्या मातीला पाण्याची गरज होती, खटावमानच्या मातीला दुष्काळ हटवण्याची आवश्यकता होती आणि ते आपण काम केलेलं आहे, पायाभूत सुविधाचं काम आपण केलेलं आहे आणि मी जो शब्द दिलेला आहे, पाण्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे,
इथून पुढे पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक होणार नाही. आता आमची लढाई ही औद्योगिक क्रांतीची आहे, आमची लढाई ही भविष्यातल्या शैक्षणिक क्रांतीची आहे आणि त्यामुळं ही लढाई आम्ही वेगानं पुढे घेऊन जाऊ. आणि सुदैवानं आज महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिलेला आहे. भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि सांगायला आनंद होतो की भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्यामध्ये आता कुठली अडचण राहिली नाही. त्यामुळं आता विकासाच्या प्रश्नासंदर्भात, मान खटावच्या पाणी प्रश्नासंदर्भात कुठली अडचण आता राहिली नाही. 100% हे सगळे प्रश्न मार्गी लागतील आणि जो जो शब्द मी माझ्या जनतेला दिलेला आहे त्या शब्दाच्या पूर्तीसाठी प्राणपणाची लढाई भविष्यात पण करेन. आतापर्यंत तुम्ही सांगत आला की फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाने दिलेले सगळे शब्द तुमचे पाळले आहेत. शेखर गोरेंना दिलेला शब्द भारतीय जनता पार्टी पाळलं. आता भारतीय जनता पक्षानं आदरणीय फडणवीस साहेबांनी काय शब्द दिलेला आहे हे त्या दोघांना माहिती, मला अजून माहिती नाही. पण मी जो शब्द दिलेला असेल तो भारतीय जनता पक्ष पाळेल, याच्यामध्ये कुठली शंका घेण्याचं कारण नाही. म्हणून मी सगळ्यांनाच या ठिकाणी सांगतो की शेखर भाऊ असतील, दिलीपराव येळगावकर साहेब असतील किंवा माझे सगळे सहकारी असतील, माझे बंधू अंकुश भाऊ असतील, हे सगळ्यांना मनापासून या सगळ्यांनीच माझ्या विजयामध्ये हातभार लावलेला आहे. म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि खास करून खटावमानच्या जनतेला नतमस्तक होऊन मनापासून धन्यवाद देईन. माझ्या लाडक्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देईन. ज्या बहिणी माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि खास करून मी माझ्या विरोधकांचा आभार मानतो की ज्यांनी निवडणूक मुद्द्यावर न लढता तुष्टीकरणाच्या मुद्द्यावर लढली, जातीद्वेषावर लढली आणि त्याचं चोख उत्तर जनतेनं दिलं. कदाचित विकासाच्या मुद्द्यावर लढले असते यापेक्षा चांगली मतं त्यांना पडली असती. पण मान खटावच्या इतिहासामध्ये हा सगळ्यात मोठा विजय आहे की जो विजय जवळजवळ 50,000च्या फरकानं हा विजय असेल. हा मान खटावच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय आहे. कौटुंबिक पाठबळाविषयी काय? कौटुंबिक पाठबळाविषयी काय? नाही, माझं कुटुंब काय माझ्या सोबत होतं. आपण आज पण बघाल काही वैचारिक मतभेद बंधूंच्या मध्ये झाले होते, ते बंधू बाजूला होते. पण पहिल्या निवडणुकीपासून मोठे बंधू माझ्यासोबत होते, वडील माझ्यासोबत होते. खास करून माझी पत्नी, तिनं पहिल्या दिवसापासून ताकदीनं माझ्या पाठीशी पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या चांगल्या सुखदुःखामध्ये कायम ती माझ्या पाठीशी राहिली आणि त्याचा परिणाम आपण सगळेजण बघतोय. आणि आता तर वयही वाढलं, माझा मुलगाही मोठा झाला. आता ही सगळी लोक माझ्या यशामध्ये, माझ्या पाठीशी पाठबळ करण्यामध्ये, देण्यामध्ये ही सगळी माणसं पाठीशी उभी राहतात. मला सगळ्यात मोठा दुःखाचा विषय, मला खेद वाटतो, विरोधकांनी कुठल्या पातळीवर जावं. कोविडमध्ये मी 3,500 लोकांचे उपचार केले, त्या लोकांचा जीव वाचवला. त्याचं कौतुक न करता, मी माझ्या मातीमध्ये आणलेल्या पाण्याचं कौतुक न करता, ते पाणी लोकांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून पाईपलाईन मध्ये दगड आणि पोत्याचे पोती घालून ते पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. आणि तरी सुद्धा ते पाणी माझ्या निवडणुकीच्या मतदानाच्या आधी त्या भागामध्ये पोहोचणं, दिलेला शब्द पूर्ण केला. पण सगळ्यात मनाला खेद देणारी आणि राजकारण कुठल्या पातळीवर जाऊ शकतं हे ते माझ्या वडिलांच्या आजारपणावर, माझ्या वडिलांच्या जीवावर सुद्धा गेले. 16 तारखेलाच काही घटना घडली माझ्या वडिलांच्या बाबतीत आणि अजूनही आम्ही डिक्लेअर करत नाही. अशा पद्धतीचा म्हणजे ज्याला काय बोलता म्हणजे शब्द नाही माझ्याकडे, एवढी हीन प्रवृत्ती, एवढी नीच प्रवृत्ती राजकारणात असू शकते हे कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. पण ह्या लोकांनी ती पातळी गाठली आणि वेगळ्या पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्याचा मी या निमित्तानं निषेध करेन. पण एवढंच सांगेन, राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होऊ द्या. ज्या दिवशी तुम्ही कुटुंबाकडे याल त्या दिवशी मात्र जयकुमार गोरे आणि त्याचं कुटुंबीय कधी स्वस्थ बसणार नाही. त्याचा उत्तर त्याच भाषेत मिळेल. आजपर्यंत ज्या लोकांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, राजकारण आपण मैदानात खेळू, राजकीय आखाड्यात खेळू, फक्त कृपा करून कुटुंबाकडे येऊ नका, एवढी या निमित्ताने माझी विनंती आहे.